हॅलो फ्रेंड्स, एमपीसी रूलर्स आयडिया या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, मी प्रकाश. मित्रांनो, एक नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. शासन निर्णय आहे मित्रांनो. शासनाने 21 फेब्रुवारी 2024 रोजी हा शासन निर्णय टाकलेला आहे. त्याची माहिती आपण बघूया. मित्रांनो, तत्पूर्वी तुम्ही जर अजून चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा. चला आपण सुरू करूया आताच्या आपल्या शासन निर्णयाला. काय शासन निर्णय, आपण त्याचं टायटल बघू. 7व्या वेतन आयोगामध्ये 3 लाभाच्या सुधारित आश्वासित प्रगती योजनेच्या दिनांक 2/3/2019 रोजीच्या शासन निर्णयात सुधारणा करण्याबाबत वित्त विभागाचा शासन निर्णय 21 फेब्रुवारी 2024 हा शासन निर्णय आहे. तर प्रस्तावनेत काय म्हटलंय, वित्त विभागाच्या क्रमांक वेतन 86 रोजीच्या दिनांक 2/3/2019 रोजीच्या शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक 6 वगळण्याचे शासनाच्या विचाराधीन होते. सदर प्रकरणी उपरोक्त नमूद शासन निर्णयात खालील प्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे. तर खालीलप्रमाणे काय सुधारणा करण्यात येत आले ते शुद्धीपत्रक आपण आता बघू. काय म्हटलंय त्याच्यामध्ये, वित्त विभागाच्या क्रमांक 86 दिनांक 2/3/2019 रोजीच्या शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक 6 बघा याच्यामध्ये घेतलेला आहे. डबल इन्व्हर्टेड कॉमा इथून हा सुरू झालेला आहे. तो काय म्हटले त्याच्यामध्ये, विवक्षित सेवा कालावधीनंतर संबंधित पदाच्या कर्तव्य व जबाबदारीत वाढ न होता अकार्यात्मक वा तत्सम उच्च वेतन संरचनेचा मंजूर करण्यात आलेला येणारा लाभ हा या योजनेखालील पहिला लाभ समजण्यात येईल. उदाहरणार्थ, मंत्रालय किंवा विधिमंडळ सचिवालय कक्षी अधिकाऱ्यांना 4 वर्षाच्या नियमित सेवानंतर देण्यात येत असलेली अकार्यात्मक वेतन संरचना ही त्यांनी त्यांचं उदाहरण दिलेलं आहे. पुढे काय म्हटलेलं आहे त्यांनी, ज्या कर्मचारी किंवा अधिकारी यांना पहिला लाभ म्हणून ज्या पदाची संरचना मंजूर करण्यात आली आहे त्या पदाला विवक्षित सेवा कालावधीनंतर त्या पदाच्या कर्तव्य व जबाबदाऱ्यांमध्ये वाढ न होता अकार्यात्मक व तत्सम उच्च वेतन संरचना मंजूर करण्यात येत असेल तर ती अकार्यात्मक व तत्सम उच्च वेतन संरचना हा दुसरा लाभ म्हणून मंजूर करण्यात येईल. तर हे बघा, हे ब्रॅकेट इथून हा पॅरेग्राफ इथे एवढा संपलाय की म्हणजे त्यांना काय म्हणायचं, तो ब्रॅकेट दिसून सुरुवात झाली तिथून हे पहिले GR मध्ये होतं पण त्यांना हा वगळायचा होता. तर हा त्यांनी ते पूर्ण माहिती 6 नंबरची माहिती दिलेली आहे. पूर्णतः वगळण्यात येते. हा जो पॅरेग्राफ आपण वाचला हा पूर्णतः वगळण्यात येत आहे. सदर शुद्धीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या या संकेतस्थळावर दिलेलं आहे. विनायक अरविंद धोत्रे, उपसचिव महाराष्ट्र शासन यांच्या सहीने हा GR आलेला आहे. तर हे कॉपी प्रति कोणाला केलेले आहेत इथे हे सर्व लिहिलेलं आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला तर आपल्या मित्रांना जरूर शेअर करा आणि मंत्रालयातील कर्मचाऱ्यांनी जरूर याकडे लक्ष द्यायला पाहिजे. तर नमस्कार मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.